अशोक खरात प्रकरण भोंदूगिरीचं प्रकरण हे नक्कीच आहे. शोषणाचं सुद्धा प्रकरण आहे हेही नक्की आहे. पण मला महाराष्ट्रातल्या लोकांना विचारायचं आहे, की लॉजिक नावाची पद्धत आपण गमावून बसलेलो आहोत का? कारण ते लॉजिकच कुणी लावायला तयार नाही. जे दाखवलं जातं, ते नुसतं मूकदर्शक होऊन पाहिलं जातं आणि त्याच्यावरच आपण व्यक्त होतो. तेवढ्या कालावधीमध्ये तो मुद्दा येतो आणि त्या मुद्द्यावरती काही काळ जातो आणि महत्वाचे मुद्दे मागे राहून जातात. मग ते लॉजिक काय जे गावामध्ये बोललं जातं, पण ते मीडियामध्ये नसतं. ग्रामीण भागामध्ये आजही हुशार माणसं आहेत आणि मी ग्रामीण भागात फिरत असल्यामुळे अनेक प्रश्न लोक निर्माण करतात आणि त्यातला एक प्रश्न असा आहे, की अशोक खरात प्रकरण हे अजित पवार यांच्या हत्याकांडाला दाबण्यासाठी बाहेर आलेलं आहे. मग अजित पवारांचं हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न कोण करणार? हा प्रश्नही पडणं गरजेचं आहे. जर अजित पवार यांचा हा जो काही संशयास्पद मृत्यू आहे, तो दाबण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर त्यांनीच अशोक खरात प्रकरण पुढे आणलं असेल, कारण ते प्रकरण दबलं पाहिजे. आणि मग त्यातून शंका निर्माण होती, की अजित पवार यांच्यावरती ज्या लोकांचा संशय आहे, त्याच लोकांचे नावं अशोक खरात प्रकरणात नसतात. हे लॉजिक लावल्यावर तुम्हाला अनेक प्रश्न निर्माण होतील. आणि होऊ शकतं हे प्रश्न भोळे असतील, भाबडे असतील, परंतु त्या दृष्टीने सुद्धा कधीतरी विचार करायला सुरुवात करा, की अजित पवार यांचा घातपात होतो आणि त्याच्यानंतर हा मुद्दा ज्यावेळेस चर्चेत येतो, अनेक प्रकारचे आरोप पुढे येतात, सीसीटीव्ही विचारले जातात, अ, विभागामध्ये अजित पवार आले की नाही याच्याबद्दल संशय निर्माण केला जातो. तेव्हाच जवळ येत असतानाच अशोक खरात प्रकरण आणि क्लिपा व्हायरल होतात. पण त्या अशोक खरात प्रकरणामध्ये एक खरं आहे की तो नालायक आहे, भोंदू आहे, नराधम आहे. पण तो एवढा आडाणचोट आहे का? तो इंग्लिश बोलतोय. अ, एक नेत्यासोबत त्याची क्लिप व्हायरल झाली, त्याच्यात तो इंग्लिश बोलतोय. त्याच्या एस-आय-टीच्या तपासामध्ये 1,500 कोटी रुपये त्यांनी कमवल्याचा आकडा समोर आलाय. किती? 1,500 कोटी. आता हा अडाणी माणूस असता, तर तो 1,500 कोटी कमवू शकला असता का? ते 1,500 कोटी मॅनेज करू शकला असता का? याच्या पलीकडं सरकारचे शासनाचे पैसे सुद्धा क दर्जा असेल मंदिरासाठीचा, एका नव्याच मंदिराची निर्मिती करणे, एका अवतारच त्याला नवा उभा करणे आणि त्याला ट्रस्टच्या माध्यमातून सिस्टमॅटिक पद्धतीने निर्माण करून सरकारला उल्लू बनवून क दर्जाचा पर्यटन दर्जाचा दर्जा आणून त्या ठिकाणी लाखो लोक गोळा करून दानपेट्या अशा पद्धतीने सगळं उभा करून इवन 35 लाख लिटर पाणी सुद्धा विशेष पाईपलाईन त्या ठिकाणी त्याच्या संस्थानला त्यांनी आणली. हे सहज होऊ शकतं. हा भोळा माणूस करू शकतो? हा भाबडा माणूस करू शकतो का? नाही. राज्यामध्ये 39 आमदार हे त्याला भेटलेत आणि हे भेटण्यामागे कारण आहे. अमित शहा हे या शिंदे गटाचे एक प्रकारचे अदृश्य नेते म्हणलं तरी चालेल. ते बीजेपीचे नेते आहेत, परंतु ह्या शिंदे गटाचे सुद्धा ते नेते आहेत. महाराष्ट्रात काही झालं तर एकनाथ शिंदे हे दोन ठिकाणी जातात. एक तर थेट अमित शहाकडे जातात, नाहीतर थेट साताऱ्याच्या शेतात जातात. हे ठरलेलं आहे. एक तर त्यांच्यासोबत काहीतरी राजकारण सुरू झालंय आणि आता ते नाराज आहेत. मग ते जातात कुठं? त्यांच्या शेतात जातात किंवा मग अमित शहाकडे जातात. अमित शहाला ते काही दिवसापासून मार्गदर्शक म्हणून मानतात. होऊ शकतं की अमित शहाने एकनाथ शिंदेना सल्ला दिला असेल, की बाबा ह्या अशोक खरातकडं तुम्ही गेले पाहिजेत, म्हणजे त्या ठिकाणी अ, आमदार जास्त निवडून येतील. अनेक अँगल असतील. त्यात ज्या
धर्मात ते राहतात. त्या ठिकाणचा जो काही धर्माबद्दलची जी काही पेरणी आहे, ती मंदिर, पूजा या अशा पद्धतीचा सगळं स्ट्रक्चर असल्यामुळं ते त्या ट्रॅपमध्ये अडकले असावेत, की बाबा जा, निवडणुका आहेत, पूजा करावी लागेल किंवा अनेक पद्धतीचा आशीर्वाद घ्या आणि साहजिकच आहे, कुणीतरी मोठा मार्गदर्शक सल्ला दिल्यावर हे घडू शकतं. आता सल्ला दिला की नाही मला माहिती नाही. मी हा एक लॉजिक लावतोय. आपण लॉजिकवर चर्चा करतोय. आणि ह्या लॉजिकचेच धक्कादायक प्रश्न आहेत. आणि पुन्हा एक फोटो आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा अशोक खरातचा फोटो आहे. पण फडणवीस म्हणतात की मला हे सगळं माहित होतं. माझ्याकडे सगळे व्हिडिओ आलेले आहेत. आणि अमित शहा सुद्धा भेटलेले आहेत. एवढा चिल्लर माणूस, चिरकुट माणूस, जो मिरगावमध्ये राहतो आणि तो थेट अमित शहाच्या कनेक्शन मध्ये असतो. हे सहज आहे. याच्या मागे वाटत नाही की काहीतरी मोठं घडलंय. एक अडचण पुन्हा येईलला होती. जे कोणी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणायचे, त्यांना एक अडचण होती अजित पवार. 70,000 कोटीच्या संदर्भातली धमकी खुद्द नरेंद्र मोदींनी भोपाळ मध्य प्रदेशमध्ये दिली आणि लगेच अजित पवार यांना भाजपासोबत हात मिळवणी करावी लागली. हे सगळे समोर आहे की देशाचे पंतप्रधानच थेट अजित पवारांना धमकी देतात की तिथं 70,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर 2-4 दिवसामध्ये अजित पवार हे बीजेपी सोबत गेले. त्यांची मजबुरी म्हणा किंवा ब्लॅकमेलिंगचं वातावरण म्हणा किंवा ओपन झालेल्या फायली बंद करण्याचं षडयंत्र म्हणा, या सगळ्यामुळे त्यांना बीजेपी सोबत जावं लागलं. आता अजित पवार नेमके कुठे आहेत? अपघात झालाय तर त्यांचा शेवटपर्यंत मृत्यूनंतरही फोटो पुढे आलेला नाही चेहऱ्याचा आणि त्याच्या आधी सुद्धा आलेला नाही. नेमके ते कुठे आहेत हा प्रश्न तो अदृश्य झालेला आहे. आणि त्याच्यावरती आता इथून पुढे चर्चा किती होईल सांगता येत नाही, कारण अशोक खरातनी या मुद्द्याची पूर्ण आता हवाच काढून घेतलेली आहे. एका दगडात किती पक्षी मारलेत याचं लॉजिक आपण चर्चाला घेतोय. अजित पवार गेल्यावरती मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणारा दुसरा चेहरा कोणता आहे? अनेकांना वाटतं की एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. त्यांचं बहुमत आलं नाही म्हणून ते ठीक आहे मुख्यमंत्री नाहीत. पण एवढं मात्र खरं आहे की खालच्या लोकांमध्ये एक जातीय समीकरण म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा, लोकांमध्ये जर मुख्यमंत्र्याची चर्चा असेल तर ती एकनाथ शिंदेची त्या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये जास्त चर्चा आहे. आणि मग एकनाथ शिंदेची जर चर्चा आहे तर फडणवीसच्या आडवा येणारा काटा हा एकनाथ शिंदेच आहे. एकनाथ शिंदे हे कायम मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यासाठी ते अमित शहाला भेटणं असो किंवा संघटनात्मक ताकद वाढवणं असो किंवा त्या ठिकाणी राजकीय आणि घुसळण करण्याचा प्रयत्न असो किंवा बहुमत जोडण्याचा प्रयत्न असो, त्यांचे प्रयत्न हे सातत्याने चाललेत की मी पुन्हा मुख्यमंत्री झालो पाहिजे. पण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न सुद्धा आपल्याच मित्रांना पडलं नाही पाहिजे, हाचा सुद्धा एक विचार बीजेपीचा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आहे. या कांडानंतर 39 आमदार जर कोणत्या पक्षाचे चर्चेत असतील तर ती एकनाथ शिंदे पक्षाचेच आहेत, हे सुद्धा लॉजिक लक्षात ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच लोक आहेत, हे सुद्धा लॉजिक लक्षात ठेवा. बीजेपीचं कुणीच नाही आणि त्यातली त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचं कुणीच नाही, अशी स्थिती एकंदरीत आहे. लॉजिक वर चर्चा सुरू आहे म्हणून आपण सगळं असंच बोलतोय असं समजा, काही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार गट या सगळ्या सहकार्यांना एकालाही बंड करण्याचं आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडता कामा नये, ही अशोक खरात प्रकरणामागची मोठी थेरी आहे. त्याचं कारण कधीतरी लॉजिक लावा. 1,500 कोटी कमवणारा अशोक खरात सरकारचं
पाणी थेट संस्थानला नेणारा अशोक खरात, फडफड फडफड इंग्लिश बोलणारा अशोक खरात, अमित शहा पर्यंत पोहोच असलेला अशोक खरात, सीसीटीव्ही मध्ये सीसीटीव्हीच्या अँगल मध्ये परफेक्ट बसलं पाहिजे अशा पद्धतीने ते सगळं भोळ्या बाबड्यापणात होऊ शकतं. व्हिडिओ खरे आहेत, त्याचं कृत्य दिसतंय तेही खरं आहे, पण एक्झॅक्ट सीसीटीव्हीच्या अँगल मध्ये आणि एक्झॅक्ट काचामधून लोक दिसत आहेत आणि हा खेळ सुरू आहे. एकच ड्रेस आहे, महिला बदलतायत, लक्षात घ्या. एकच ड्रेस आहे, महिला बदलतायत आणि एकही अँगल बदलत नाही. खुर्ची तिचं, टेबल तिथंच आणि प्रत्येक महिलाची ऍक्शन. एक सीसीटीव्हीच्या व्यतिरिक्त काही तिथं असेल, कोपरा असेल, अनेक असेल, पण तिकडं कुणी कधी गेलेलं नाही असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय. हे सगळं घडलंय कशात? प्युअरली सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये. सीसीटीव्ही कॅमेरा हिडन होता तर नव्हता, हिडन सारखं काही दिसत नाही. फार त्या ठिकाणी काचाच्या बाहेरचं लोक दिसत आहेत कॅमेऱ्यात, म्हणजे तो कॅमेरा मोठा असेल. 1,500 कोटी रुपये कमवणारा माणूस, त्याला सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही दिसला नसेल, हे लॉजिकली आश्चर्याचा जनक वाटत नाही. हा लोकांना प्रश्न पडत नाही. हा प्रश्न पडत नाही की बाबा त्या सीसीटीव्ही मध्ये जो एक अँगल आलेला आहे, त्या अँगल मध्ये जरा बारकाईने बघा, याचा ड्रेस तोच आहे आणि महिला बदलतायत. मला एक सांगा, एक माणूस एका दिवसात किती महिलांना भेटलाय? आकडा काढा. कृती चालू आहे त्याच्या चेहऱ्याची, इव्हेंट टाईप चालू आहे सगळं, ठरल्याप्रमाणे इव्हेंट म्हणा. आणि त्याच्या तपासात सुद्धा त्याने पहिलं स्टेटमेंट वापरलंय की हा सगळा मी काही थेट काही केलेलं नाही, तो एक पूजेचा भाग होता, म्हणजे नाटक करत होतो. आता हे किती धक्कादायक आहे की या व्हायरल व्हिडिओ मधील अनेक व्हिडिओ व्हायरल होतात महाराष्ट्रात, अतिशय ब्लर व्हिडिओ व्हायरल होतात, कधी कधी लांबच्या व्ह्यू मधले व्हिडिओ व्हायरल होतात, तरी सुद्धा आरोपी पकडले जातात. लोकांची आयडेंटिफिकेशन होतं, लोक ओळखले जातात. या सगळ्या महिला ज्या सीसीटीव्हीत दिसत आहेत, तक्रारदार नाही म्हणत मी, ज्या सीसीटीव्हीत दिसत आहेत त्या किती महिला महाराष्ट्राला परिचित आहेत? हा प्रश्न लॉजिकली बघा. कुणीतरी म्हणला असता हे आमच्या गावातलं आहे, हे आमच्या शेजारचं आहे, हे नात्यातलं आहे, किंवा त्या गावात काही चर्चा कुजबूज कुठून तरी बाहेर आली असती, कुणाला धक्का बसला म्हणून कुणीतरी पुढं आला असतं, कुणीतरी त्या ठिकाणी आमची इज्जत गेली बाबा काहीतरी तक्रार द्यायला पळाला असतं. व्हायरल व्हिडिओ मधला विषय म्हणतोय मी. तो नराधम होता, त्याने शोषण केलंय, तो बोंधू होता, यात दुमत नाही. पण जे व्हायरल व्हिडिओ त्याचा एका ड्रेसवरती झालेले आहेत मल्टिपल, ते व्हिडिओ हे भयानक संशयास्पद वाटतात जेव्हा तुम्ही लॉजिकली विचार करायला सुरुवात करतात. त्यात जर तुम्ही बघितलं तर ही 39 आमदार या अशोक खरातला भेटलेले आहेत. हा 39 आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी कधीही बंड करू नये म्हणून अशोक खरात, आणि हा प्रकार का घडू शकत नाही? या प्रकारामुळे साहजिकच आहे त्यांना ब्लॅकमेल होऊनच राहावं लागेल, आणि त्यांचं ब्लॅकमेल होणं हे कुणाच्या फायद्याचं आहे? कारण या सगळ्यांना पुन्हा कधीही मी मुख्यमंत्री होणार असं स्वप्न हे आहे तोपर्यंत पडता कामा नये, याची पूर्ण व्यवस्था याच्यामध्ये केलेली आहे. आणि म्हणून या ज्या महिला आहेत ह्या आयडेंटिफाय झाल्यात का,
अशी एखादी पत्रकार परिषद कोणी घेईल का? तसा एखादा चेहरा पुढे आलाय का? असं कसं होऊ शकतो की त्या व्हिडिओमध्ये दिसणारी एकही महिला तिची ओळखच पटत नाही? मग त्या लखनौच्या होत्या, त्या दिल्लीच्या होत्या, त्या गुजरातच्या होत्या, त्या युपीच्या होत्या, त्या एमपीच्या होत्या, बरं सार्वजनिक जीवनातील होत्या की प्रोफेशनल होत्या? याचाही लॉजिक ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस हा सुद्धा प्रश्न पडतो. लॉजिक खूप महत्वाचं आहे आणि ते लॉजिकच आज आम्ही संपून टाकलेलं आहे. आता कुणालाही लॉजिकली विचार करायची गरजच पडत नाही, कारण मीडिया एवढं हॅम्बर करते की त्याच्या पुढे आम्ही विचारच करू शकत नाही. कशातच खोट नाही, महिला आयडेंटिफाय होत नाहीत. तर मग मला एक उत्तर द्या की व्हिडिओ डिलीट करा, व्हिडिओ व्हायरल करू नका, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला अटक, हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार असू शकतो की व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केलेत त्यांना अटक, आणि हे व्हिडिओ समाज माध्यमातून सोशल मीडियातून डिलीट करण्याचं काम सरकार करतंय? जर लॉजिकली बघितलं तर या सगळ्याचा पाठलाग कुणीच करू नये. एक झलक त्यांनी दाखवली काही व्हिडिओ मधून आणि पुन्हा बूम बूस करून टाकले. ती त्या झलकचा जर मागावा घेतला तर इव्हेंट दिसतोय सीसीटीव्ही मध्ये. हा माणूस पूर्ण सीसीटीव्ही अँगल मध्येच सगळं कैद व्हावं अशा स्थितीमध्ये करतोय आणि सीसीटीव्ही मध्ये त्यालाच ओळखलं जातंय. फक्त दुसऱ्या व्यक्तीला या राज्यात तरी कुणी ओळखतंय की नाही हा प्रश्न माझ्यासारख्याला लॉजिकली विचार केल्यावर पडतो. आणि एका प्रकरणाने गॅस तुटवड्याचा प्रश्न संपवला, या एका प्रकरणाने अजित पवारांचा प्रश्न संपवला, या एका प्रकाराने लाडली बहीण योजनेतून जवळपास 10 लाख महिला आउट केल्या. 1500 रुपये त्यांना मिळत होते, गरीबी होत्या, त्याच्यात त्या खुश राहायच्या. ते आउट केले, त्याचं आंदोलनच उभं राहिलं नाही. इपिस्टिन फाईलचा प्रकार महाराष्ट्र एकमेव असा आहे की महाराष्ट्रातून पहिल्यांदा या देशाला इपिस्टिन फाईल काय हे माहीत झालं होतं. त्या महाराष्ट्रातून इपिस्टिन फाईलचं आंदोलनच उभा राहता कामा नये म्हणून अशोक खरातचा प्रकार सुद्धा कामाला आलेला आहे. या सगळ्यात 39 आमदार, राष्ट्रवादीचं अजित पवार गट, एकनाथ शिंदेचा शिवसेना गट, हे दोघं पूर्णपणे इन्व्हॉल्ड आहेत, पण बीजेपीचा एकही नाही. फडणवीस छातीठोकपणे सांगतात माझ्याकडे आले, आम्ही कुणाला सोडणार नाही, अमुक आहे ढमुक आहे. अरे मग तुमचा फोटो आला कसा? आणि मग त्याच्यात सगळ्यांचे सारखे स्टेटमेंट. लॉजिक बघा, हे लॉजिक एवढं महत्वाचं आहे ना. रितू तावडे भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या महापौर काय म्हणतायत? त्याला सुया टोचून मारा. उलट्टीवार काय म्हणतायत? त्याला सुया टोचून 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 मारून टाका. तो भिडे त्याचं नावच काढू नका म्हणे, मारून टाका. मारण्याची घाई एवढी का? काय एवढी मारण्याची घाई? तपास होऊ द्या. अन्याय केलाय तर सगळं सत्य पुढं आलं पाहिजे. त्याच्यात कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत ते पुढे आले पाहिजे. व्हिडिओ डिलीट करण्याची घाई सरकारला, व्हिडिओ व्हायरल केले त्यांना अटक करण्यास सरकारला घाई, सोशल मीडिया समाज माध्यमात व्हायरल झालेले व्हिडिओ डिलीट करण्यास सरकारला घाई. आणि दुसरं, सरकार म्हणतंय की आमच्याकडे सगळा डाटा आहे, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये ज्यांचं यांच्याशी जमत नाही ते 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 सगळे याच्यामध्ये आलेले आहेत. हा काय प्रकार आहे? ब्लॅकमेलिंग आहे. कुणाला मुख्यमंत्री पदाचे स्वप्नच्या राज्यात पडले नाही पाहिजे, कुणी राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्नच केला नाही पाहिजे. अरे मग तुमच्याकडे सगळी यंत्रणा, एसआयटी तुमची, गृह विभाग तुमचे, सगळ्या यंत्रणा तुमच्या आहेत. वन डे प्रेस घेऊन
का सांगत नाहीत? यांचा काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे? का लपवलं? यांची इन्व्हॉल्वमेंट मोठी असेल, हे रॅकेटमध्ये सहभागी असतील, यांनी महिलांचं शोषण केलं असेल, किंवा यांनी आर्थिक काही धोरण त्यातून साधलं असेल, तर पुढं आणा ना. बायको पसार झाली स्टेटमेंट देऊन, ती सापडायला तयार नाही. SIT पुढं महिला आयोगाच्या अध्यक्ष येत नाहीत. अरे काय येत नाहीत? त्यांना नोटीसची गरज आहे? त्यांचं इन्व्हॉल्वमेंट मोठं आहे, त्यांना नोटीसची गरज आहे का? त्यांना डायरेक्ट उचलून आणलं नाही चौकशीसाठी का? ते असणार पोरगा गाठला नाही तर तो पळून जात होता. ही ऍस्युरिटी दिली कुणी? एवढ्या मोठ्या नराधामाला बेफिकीर काय? त्याच्या बांगल्यावरती बुलडोजर का चाललं नाही? त्याची पूर्ण संपत्ती शासनाला अटॅच का झाली नाही? बायको एवढ्या पटकन सहज कशी फरार होते? हे काय आहे? हे लॉजिकवर विचार करा. अजित पवार बुम, मुद्दा आउट. अशोक खरात एक काय काय करू शकतो आणि किती मुद्दे दाबू शकतो, ह्या अशोक खरातमुळं महाराष्ट्र अस्थिर असून सुद्धा आमचे मुख्यमंत्री आसाम बिसामकडे चाललेत प्रचारासाठी. आणि आम्ही आजही ते 2-3 टकुचे घेऊन ठेवलेत त्यांनी. अशोक खरात, अशोक खरात, अशोक खरात. अनेकाला तपासात काय सुरू आहे त्याच्या आधीच खुलासे करायला येतात. हे काय नेमकं प्रकार काय? लॉजिक लावा. माझा प्रश्न एवढाच आहे. सीसीटीव्ही अँगल परफेक्ट कसा? 1,500 कोटी कमवणाऱ्या माणसाला सीसीटीव्ही कॅमेरा दिसला नाही का? त्याच्या संस्थानामध्ये गेट पासून सगळीकडे सीसीटीव्ही मीडियात पाहिला आम्ही. तिथला सीसीटीव्ही कसं काय दिसला नाही? काचाच्या बाहेर लोक दिसत आहेत तरी त्याचा खेळ चालूच आहे का? तो एकटाच ओळख येतोय, बाकी कुणीच ओळखू कसं काय येत नाही? राज्यातलं तर कुणीच त्यांना ओळखत नाही. मग ते UP, MP, दिल्ली कुठालंय? त्या संसारातल्या महिला आहेत, घरगुती महिला आहेत, की प्रोफेशनल आहेत, की ज्या कधीच भेटणारच नाही, अशा काही आहेत का? आता तुमच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ सापडले तर तुम्हाला अटक होणार आहे. त्याच्यामुळे मोबाईल मधले व्हिडिओ सुद्धा सगळे डिलीट करतील. ते कसे आले, कोणी व्हायरल केले? सरकार तर खुद्द गृहमंत्री म्हणतात की आमच्याकडेच सगळ्यात पहिल्यांदा आलेत. मग किती काळापर्यंत करायचं होतं तुम्हाला? ज्यांना भीती घालायची होती ते भिलेत का? त्यांनी लिहून दिलंय का बाबा आता आम्ही काय मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणार नाहीत, आता आम्ही काही शेतामध्ये रुसून जाणार नाहीत, आता आम्ही काय उठसूट अमित शहाकडे जाणार नाहीत, आम्ही आमचं गप राहतो, असं झालंय का? म्हणून सगळं इरीज करणं चालू आहे. लॉजिक लावा. महाराष्ट्र हा अतिशय प्रगल्भ लोकांचा महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. आणि तिथं जर काहीतरी इव्हेंट राबवून हे सगळं उभा करायचा प्रयत्न होत असेल तर तो ओळखला पाहिजे. आमचे सरळ सरळ काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर कुणीही द्यावं. हे लॉजिक आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, पंतप्रधानांनी 70,000 कोटीचा घोटाळा काढला, ते सरेंडर झाले. एकनाथ शिंदे कुणालाच ऐकत नव्हते, त्यांना वाटायचं अमित शहा हे सगळ्यात माझ्या जवळचे. पण अमित शहाचा आणि अशोक खरातचा फोटो पाहून अशोक खरातच्या टच मध्ये रुपाली चाकणकरने आणलं का अमित शहाने आणलं, हा प्रश्न निर्माण झाला की देवेंद्र फडणवीसने आणलं. आणि मग याच्या संपर्कात जे जे आलेत ते कसे भीतील? तर सीसीटीव्हीचा अँगल, टेबल, खुर्ची, एका दिवसात 25. वय काय शक्य? लॉजिक मात्र आम्ही चालवत नाही. लॉजिक लावा म्हणजे कळन आम्ही कुठं बुमरँग होतोय. माध्यम पूर्णपणे आपल्या मेंदूवरती कंट्रोल करून बसलेत. माध्यम जे पिरतील तेच असणार, चालत राहणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोज होत आहेत, ते कुठं दिसत नाही. विहिरीत जाऊन गाडी पडते, 8-8, 9-9 लोक मरतात.
समृद्धी महामार्गावर कामगार मारतात, चिरडले जातात. आणि आमचा असणारा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यामध्ये प्रचार करतोय. आणि रोज टीव्हीवर संध्याकाळपर्यंत एकच चर्चा, अशोक खरात अस्मितेचे मुद्दे उभा करून 2-2 जातीमध्ये तेढ निर्माण झाली, तीही आत्ताच. विचार करा. खेळ करू नका सरकार मायबाप लोकांशी. तुम्हाला सरसकट कर्जमाफी करायची नव्हती, तुम्हाला लाडली बहीणची योजना उडवायची होती. एक अशोक खरात समोर 20-20, 25-25 महिला, कोण महिला आहेत, कुठल्या आहेत, एकाची ओळख पटत नाही. त्याच्यामुळे लॉजिकली विचार करा. हा माझा व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओ आहे.